रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआयने एक नवीन अंदाज जाहीर केला आहे आणि हा अंदाज सांगतो की पुढच्या काही महिन्यात महागाई वाढू शकते। पण प्रश्न असा आहे, महागाई वाढणार म्हणजे नेमकं काय वाढणार? पेट्रोल, भाजीपाला, किराणा की आपल्या रोजच्या जीवनाचा खर्च? आणि आरबीआय अचानक असा इशारा का देत आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला कच्च्या तेलापासून सुरुवात करावी लागेल। कारण आरबीआयच्या मते सध्या सर्वात मोठा धोका आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती। आता तुम्ही म्हणाल, तेल महागलं तर माझा काय संबंध? संबंध आहे आणि तो थेट आहे। कारण आपण वापरत असलेल्या पेट्रोल आणि डिझेल हे याच कच्च्या तेलापासून तयार होतं। तेल महागलं की वाहतूक महागते, वाहतूक महागली की कारखान्यांचा खर्च वाढतो, कारखान्यांचा खर्च वाढला की वस्तू महाग होतात आणि शेवटी वाढलेला खर्च भरावा लागतो तो ग्राहकांना, म्हणजे आपल्यालाच। याच कारणामुळे आरबीआयने महागाईचा अंदाज 4.7% वरून 5.1% वाढवला आहे। पण इथे आणखी एक गोष्ट आहे, आरबीआय गव्हर्नर म्हणाले आहेत की हा एक फक्त अंदाज आहे, वास्तविक महागाई यापेक्षाही जास्त वाढू शकते। आता प्रश्न आहे, असं का होऊ शकतं? त्यामागे 3 मोठी कारणं आहेत। पहिलं कारण, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती। दुसरं कारण, जगभरातील पुरवठा साखळीतील अडथळे। आणि तिसरं कारण म्हणजे मॉन्सून, कारण यावर्षी एल निनो प्रभाव दिसू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। एल निनो म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जगातील हवामानाच्या पॅटर्नमध्ये होणारा एक बदल। यामुळे पावसावर परिणाम होऊ शकतो। पाऊस कमी झाला तर उत्पादनही कमी होतं, उत्पादन कमी झालं की अन्नधान्य महाग होतं आणि पुन्हा एकदा त्याचा फटका बसतो तो सर्वसामान्यांना। आता दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। आरबीआयने फक्त महागाईबाबतच इशारा दिलेला नाही, तर देशाच्या विकास दराचा अंदाजही कमी केला आहे। पण विकास दर म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्या। जीडीपी म्हणजे देश किती वेगाने आर्थिक प्रगती करत आहे याचा मोजमाप। आणि आरबीआयच्या मते यावर्षी अर्थव्यवस्था वाढेल, पण आधी वाटत होतं तितक्या वेगाने नाही। म्हणून विकास दराचा अंदाज 6.9% वरून 6.6% आणण्यात आला आहे। आता तुम्ही विचाराल, याचा माझ्या पगारावर किंवा व्यवसायावर काय संबंध? संबंध खूप मोठा आहे। जेव्हा अर्थव्यवस्था वेगाने वाढते तेव्हा उद्योग वाढतात, नवीन गुंतवणूक होतात, नवीन कारखाने उभे राहतात, नवीन नोकऱ्या निर्माण होतात। पण अर्थव्यवस्थेचा वेग कमी झाला की या सगळ्या गोष्टींचा वेगही कमी होतो। व्यापाऱ्यांसाठी ग्राहक कमी होऊ शकतात, कंपन्यांसाठी नफा कमी होऊ शकतो आणि नोकरदारांसाठी पगारवाढीचा वेग मांडवू शकतो। म्हणजेच परिस्थिती अशी आहे की एकीकडे खर्च वाढण्याची शक्यता आहे आणि दुसरीकडे उत्पन्न वाढण्याचा वेग कमी होऊ शकतो। सर्वसामान्यांसाठी ही दुहेरी कात्री ठरू शकते। मात्र यामध्ये एक दिलासादायक बाब आहे, आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केलेला नाही। म्हणजेच सध्या तरी घर, गाडी किंवा वैयक्तिक कर्जाच्या EMI मध्ये वाढ होणार नाही। म्हणून आजच्या आरबीआयच्या घोषणेतून एक मोठी गोष्ट स्पष्ट होते, पुढचे काही महिने आर्थिकदृष्ट्या थोडे आव्हानात्मक असू शकतात। महागाईचा दाब वाढू शकतो, विकासाचा वेग थोडा कमी होऊ शकतो आणि त्यामुळे खर्च करताना आणि आर्थिक नियोजन करताना थोडं अधिक सावध राहण्याची गरज आहे। मित्रांनो, हे संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आहे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएचच्या YouTube चॅनल।